नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित अशोकराव माने कॉलेज ऑफ पेठ वडगाव, अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज पेठ वडगाव, वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी या 3 फार्मसी कॉलेज मार्फत आज जागतिक फार्मासिस्ट डे निमित्त पेठ वडगाव शहरात फार्मा रॅली काढण्यात आली. या विद्यार्थ्यांनी नगरपालिका चौक, विजयसिंह यादव चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आलं. या रॅलीची सुरुवात अशोकराव माने विद्यानगर इथून करण्यात आली. ती वाठार नाका आंबा रोड मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून नगरपालिका चौक, एसटी स्टँड रोड, विजयसिंह यादव चौक, बिरदेव चौक, नगरपालिका चौक, बाजारपेठ, पद्मा रोड, चावडी मार्गे शिवतीर्थ परिसर तेथून पुन्हा अशोकराव माने विद्यानगर या ठिकाणी समाप्त करण्यात आली. दरम्यान विविध घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर फार्मा संबंधित घोषवाक्य लिहिलेली संदेश फलक घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीमधून फार्मा संबंधित जनजागृती करण्यात आली. शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी पेठ वडगाव, अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी पेठ वडगाव आणि वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी या 3 फार्मसी महाविद्यालयामार्फत या ठिकाणी 25 सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट या ठिकाणी साजरा होतोय. वडगाव शहरामध्ये या सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मोठी फार्मा रॅली काढलेली आहे. इथं पथनाट्याचाही कार्यक्रम होतोय. असे दिवसभराचे त्या ठिकाणी विविध उपक्रम त्या ठिकाणी सादर करून लोकांचं प्रबोधन करण्यासाठी या ठिकाणी ही फार्मसी महाविद्यालय हा 25 सप्टेंबर हा दिन या ठिकाणी जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा करतोय. आज या फार्मसिस्ट डेच्या अनुषंगाने आम्ही एक असा विषय मांडणार आहोत ज्याबद्दल धाडसाने बोलले किंवा बोलणे सुद्धा पाप मानले जाते. तर आम्ही आज सादर करणार पेठ वडगावहून शिवसिद्ध न्यूजसाठी विकास कांबळे.